शमीच्या झाडाखाली स्वयंभू प्रकट झालेल्या श्री गणेशाचे जागृत स्थान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या गावात मयुरेश्वर गणपती मंदिर प्रसिद्ध आहे। या गावाचे वेगळेपण असे की येथील ग्रामस्थ आपल्या घरातील दूध दुभत्याची विक्री न करता ते रोज सकाळी या मंदिरात आणतात व येथे येणाऱ्या भाविकांना त्याचे निशुल्क वाटप करतात। पूर्वी स्वतः ग्रामस्थ भाविकांची ही सेवा करत असत, पण आता मंदिर ट्रस्टमुळे ती आणखी नियोजित पद्धतीने करण्यात येते। कोपरगाव संगमनेर महामार्गाला लागून असलेले पोहेगाव येथील मयुरेश्वराचे मंदिर पोहेगावसह कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, चांदे कसारे, झगडे फाटा, देरडे व नगदवाडी या 5 गावांच्या सीमेवर आहे। पोहेगावचे ग्रामदैवत असलेले हे स्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून मयुरेश्वर गणपतीची ख्याती आहे। या स्थानाची आख्यायिका अशी की सध्या जेथे मयुरेश्वराचे मंदिर आहे तेथे पोहेगावातील रोमारे परिवाराची पिढीजात शेती होती। त्या जमिनीत मोठे शमीचे झाड होते। आजही ते आपल्याला मंदिरासमोर दिसते। एके दिवशी या शमीच्या झाडाच्या बुंद्याजवळ गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली। त्याच रात्री रोमारे परिवारातील बाळाजी रोमारे यांना गणेशाने स्वप्न दृष्टांत देऊन शमीच्या झाडाखाली मी आलो आहे, माझी प्रतिष्ठापना करा असे सांगितले। त्या स्वप्न दृष्टांतानंतर रोमारे परिवाराने गणेशाची मूर्ती जेथे प्रकट झाली त्या शमीच्या झाडाजवळ एक लहानसे मंदिर तयार करून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली। या छोटेखानी मंदिरात पुढील काही वर्ष गणेशाच्या दर्शनाला परिसरातील भाविक येत व आपल्या मनोकामना व्यक्त करत। या गणेशाची उपासना केल्यावर मनातील इच्छा पूर्ण होतात अशी प्रचिती भाविकांना येऊ लागल्यानंतर दिवसेंदिवस या मंदिराचा लौकिक वाढत गेला व परिसरातील नागरिकांचीही दर्शनासाठी गर्दी होऊ लागली। मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी 1995 मध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येथे नवीन मंदिर बांधण्याचे ठरवले। गणेशाच्या लौकिकामुळे दानशूर भाविकांनी या कार्यासाठी सरळ हस्ते मदत केल्याने आजचे हे सुंदर व प्रशस्त मंदिर उभे राहिले आहे। मयुरेश्वर मंदिराची रचना प्राचीन व आधुनिक स्थापत्य कलेचा सुंदर मेळ आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शमीचे झाड आहे। भाविक या मंदिरात जाण्याआधी प्रथम शमीच्या झाडाखाली असलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन मग मंदिरातील मयुरेश्वराच्या दर्शनाला जातात। शमीची पाने गणेशाला वाहतात। असे सांगितले जाते की अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली सर्व शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती। त्यापासून शस्त्रांची पूजा करताना त्यावर शमी पत्र वाहण्याची पद्धत आहे। धार्मिक कार्यात व आयुर्वेदामध्येही शमी वृक्षाचे महत्व आहे। त्यामुळे शमीला राजस्थान व तेलंगणा या राज्यात राज्यवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे। दर्शन मंडप, सभा मंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे। संगमरवराच्या वापरामुळे सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण भासतो। भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी त्यात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। गर्भगृहाच्या ललाटबिंबावर या मूळ मंदिराचे बांधकाम 1954 साली झाल्याचा उल्लेख आहे। गर्भगृहात संगमरवरी आसनावर मयुरेश्वराची शेंदूर चर्चित मूर्ती आहे। मयुरेश्वराचा मुकुट चांदीचा तर डोळे सोन्याचे आहे। या मंदिरावर 3 कळस असून त्यापैकी गर्भगृहावरील उंच कळसावर अनेक लहान लहान कळसांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहे। मंदिर परिसरात अनेक झाडे असल्यामुळे हा परिसर हिरवागर्द व शांत भासतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।